नमस्कार. बघा, महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 महिने झालं लाडक्या बहिणीचे पैसे हे लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचत नाहीत. नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे खात्यावरती आले नाहीत. आता या ठिकाणी लाडकीला एक प्रश्न पडला असेल की आता ही योजना बंद झाली आहे का? कारण असे अनेक व्हिडिओ ह्या माध्यमातून मीडियावरती येत असतात, खास करून इंस्टाग्राम, यूट्यूब. आणि मला जास्तीत जास्त मेसेजमुळे मी हा व्हिडिओ करतो मित्र. जास्त मी चॅनलवरती काम करत नाही आजकाल, त्यामुळे जास्त महिलांचे फोन मेसेज, त्यामुळे मला हा व्हिडिओ करावा लागतो. आता लाडकी बहीण ही लोकप्रिय जी योजना आहे, या योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे, डिसेंबरचा केव्हा आहे आणि नववर्षाचा कधी आहे, हे तिन्ही हप्ते कधी येणार ते सांगतो. आता नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावरती या आठवड्यात पडणार आहे 1500 रुपये. आता जो उरला तो म्हणजे 2 महिने पुढचे डिसेंबर जानेवारी, ह्या 2 महिन्याचे हप्ते हे पुढच्या महिन्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर खात्यावरती येणार आहे. 3000 रुपये संक्रांतीला आणि ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये. आता जी लाडकी बहिणीची योजना आहे, यामध्ये केवायसी आहे, या केवायसीला अजून 1 ते 2 महिने तुम्हाला वाढवून मिळू शकतो इलेक्शनमुळं. पण ह्या इलेक्शनच्या आचारसंहितेवर तुमचे पैसे रोखून धरले जाणार नाहीत. तुमच्या खात्यावरती पैसे ह्या आठवड्यामध्ये आणि पुढल्या महिन्यामध्ये संक्रांतीच्या अगोदर 3000 रुपये खात्यावरती येतील. म्हणजे 1500 रुपये आता आणि 3000 रुपये संक्रांतीच्या अगोदर. ही होती अपडेट. सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. डिसेंबर अखेर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा बिगुल सुद्धा वाजणार आहे. आणि आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत. त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. शिवाय मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे असे 2 हप्ते सुद्धा एकत्रित मिळते, म्हणजेच 3000 रुपये एकत्रित देण्याचं नियोजन सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर ही माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी 31 डिसेंबरची मुदत सरकारकडून दिली गेली आहे. पण आता सुरू असलेल्या महापालिका निवडणुका आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढही मिळू शकते.